मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून प्रांतिक भाषांना दुकानाच्या पाट्यांवर प्राधान्य मिळावं यासाठी सरकारला विनंती करतायत। मनसेच्या वतीनं या संदर्भात आतापर्यंत अनेकदा आंदोलने देखील केले गेलेत। मात्र अयोध्येमध्ये आपण जर आलात तर राम मंदिराकडे जाणाऱ्या या दुतर्फा रस्त्यांवरच्या पाट्यांवर आपल्याला इथल्या प्रांतिक म्हणजेच हिंदी भाषेला इथल्या सरकारनं प्राधान्यक्रम दिल्याचं अगदी प्रकर्षानं बघायला मिळतंय। मी सध्या या रामपथ परिसरात उभा आहे, ज्या ठिकाणचा रस्ता हा हनुमानगडी किंवा जो नवीन राम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी जातो। आणि या रस्त्याने जात असताना दुतर्फा ज्या वेळेला आपण इथल्या दुकानांवरच्या पाट्या बघतो त्यावेळेला आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही सरकारकडे मागणी किती महत्त्वाची आहे हे जाणवल्याशिवाय राहत नाही। इथल्या पाट्यांवर जर आपण नीट बघितलं तर वरच्या बाजूला हिंदी भाषेमध्ये दुकानाचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्या अगदी खाली इंग्रजी भाषेमध्ये देखील त्या दुकानाचं नाव जे आहे ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे। इथल्या दुकानदारांनी सामंजस्याने आपल्या सगळ्या दुकानांवर या पाट्या लावण्यास शासनाला सरकारला मदत केली आणि त्याचं प्रतीक म्हणजे आणि त्याचं फलित म्हणजे इथल्या सगळ्या रस्त्यांवरच्या या दुकानांवरच्या पाट्या या सुंदर अशा पद्धतीने सजवलेल्या एका फलकावर इंग्रजी आणि इथली भाषा असलेल्या हिंदी भाषेत आपल्याला बघायला मिळत आहे। अशाच पद्धतीने जर महाराष्ट्रातल्या देखील दुकानांवर अत्यंत सुंदर पद्धतीने मराठी भाषेला प्राधान्य मिळालं तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या मराठी जनांसाठी ती एक अभिमानाची बाबच असेल। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।